नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना सुरू झाला. महालक्ष्मीची सेवा जेवढी कराल तेवढी कमीच आहे असे म्हणतात. या महिन्यामध्ये महालक्ष्मी मातेला लवकर प्रसन्न करता येतं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री महालक्ष्मी महात्म्य पाहूया. श्री महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे. ओम श्री महालक्ष्मी देव्य नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका गौरीपुत्रा सिद्धिविनायका मंगलमूर्ती गजानना. नमन माझे गणराया बाह्यकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती विद्यादायिनी विनावती. नमस्कार तुझ शारदे. सद्गुरूला त्रिवार शरण मातृपितृ देवांचे स्मरण. कुलस्वामिनीचे मनी चिंतन भक्तिभावे आदरे. ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान. पंचमहाभूते नवग्रहांचे स्थवन. महालक्ष्मीला करुणी वंदन हे महात्मय रचिले. महालक्ष्मीची श्रुती स्मृतीत स्तुती. वेदशास्त्रे पुराणात तिचीच कीर्ती. इंद्रादी सुरगणही तिला प्रार्थिती. सर्वमान्य तिचीच श्रेष्ठता. परमेश्वरी मनोहादिनी आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी. मनोरमा पद्मिनी भवानी. जगन्माता ती तेजस्विनी. महालक्ष्मी व्रत हे लाभकारक स्वभाग्य रक्षक धनदायक. श्री प्रेरेने करीतो कथन श्रवण करा भक्तजन. महालक्ष्मी व्रत हे महान केल्याने होतीत इच्छित पूर्ण. लाभते सुख ऐश्वर्य धन प्रसन्न होई भगवती. ही कथा द्वापार युगातील सौराष्ट्र देशात घडली. पद्मानपुरात सांगितलेली ऐकावी भाविक हो. राजा भाद्रशवा सामर्थ्यवान वेदशस्त्रे पुराणात निपुण धर्मपरायण देदीप्यमान. ऐसी कीर्ती राजाची त्या धर्मज्ञानी राजाची राणी. महाप्रतिवर्ती सुलक्षणी रूपवती भाग्यशालीन सुचंद्रिका नाव तिचे. राजा राणीला संतती होती 8. 7 पुत्र 1 कन्या लागोपाठ. सुपुत्री श्यामबाला असे कनिष्ठ. सद्गुणी विनयशील महालक्ष्मीच्या मनात विचार. राजगुरुही जर मी जाऊन राहिले तर नांदेल राज असते. सुख समृद्धी घरोघरी जनतेत. दारिद्र्या घरी जर वास्तव्य केले तोची स्वार्थी खाईल धन सगळे. प्रजानन गरिबाने गांजिले तसेच राहतील. मनात तिने ठरविले जावे राजगृही आपली श्रीमंती वैभव आणावे. झोपडीत झोपडी रूप घेतले वृद्धेचे एक ब्राह्मण स्त्रीचे. काठी टेकीत टेकीत चालत राजद्वारी प्रवेशिली. द्वापारापाशी वृद्धेस पाहुणी तिथली दासी आली धावणी. विचारेली तिच्याकडे जाऊनी तुला पाहिजे काय. माऊली तू आहेस कोण नाव काय आलीस कुठून. राजद्वारी येण्याचे कारण काय मला सांगावे. कमला असे नाव माझे स्वतःचे. भुवनेश हे नाव माझ्या पतीचे. द्वारकेहून आले मी इथे राणीस भेटावयास. हिचे काय काम राणीकडे दासीला पडले मोठे कोडे. कळल्याविन न उलगडे. अखेर तिने विचारले तुझी राणीशी ओळख कुठली. माते सांग हकीकत सगळी. राणीला सांगून भेट घालवीन नियुक्ती माझी त्यांच्यासाठी. पूर्वजन्मी हे राजाची राणी एका वैश्याची होती गृहिणी. भांडती दोघे पती पत्नी सदोदित रामदिनी. वैश्य होता दुष्ट क्रोधी दारिद्र्य निर्दयतेने मारझोड करी. उपाशी ठेवी क्रूरतेने छळी. नेहमीच पत्नीसा पतीच्या छळास कंटाळून पडली घराबाहेर. वैतागून भटकत राहिली. अशी देत झुंज काटे तुडवीत रानो राणी. राहिले अनेक दिवस हिंडत दिसली मला ती वाटेत. जाऊन या मी तिच्यापाशी पुसिले पुत्री तू दुःखी कशी म्हणाली सांगू कशी. पिडली माया ममतेने केले हाल नवऱ्याने. दुर्गुणी अन्यायी माणसाने कर्मकहाणी ऐकून तिची दया उपजली अंतरी. दुर्दशा तिची झाली पाहुणी. संकट दुःख कठीण जाणूनी घेतले जवळ अश्रू पुसणी. कन्या म्हणून तिला उपदेश केला तेजसी. 2 हात कर संकटांसी धैर्याने वाग म्हणून. समाधान करी तिचे व्रत देई सुख शांती.
लक्ष्मीची महती सांगितली तिला रीती. पूजाविधी कथेतला जे करीती महालक्ष्मी व्रत, ते राहतील सदैव सुखात. ऐश्वर्य वैभव प्राप्त होता पूर्ण होतील सर्व मनोरथ. त्रिभुवनाला करासी ऐश्वर्य संपन्न भक्तजनांना. देणारी संपत्ती धन व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन. होईल भाग्य तेव्हा अनुकूल केल्याने महालक्ष्मीचे नामस्मरण. जाती सगळे विघ्न निरसून करील माता रक्षण. त्रिभुवनी तरी सर्व श्रेष्ठा व्हावी लक्ष्मी प्रसन्न. लाभावे मातेचे वरदान. केले म्हणून मी मार्गदर्शन. त्या अभागिनीला सांगितले व्रत संबंधित सगळे. सोडिले घरी तिला समजावणी. ऐकून या उपदेश केला व्रत तिने. भक्तिभावे झाली संतुष्ट महालक्ष्मी. घातली पाखर कृपेची. मिटली कलह भांडणे. घडले मंगल सगळे. ऐश्वर्य लाभले अपार. सुखाने भरले घर. सुख लाभले जीवनी. झाली आनंदित मनोमनी. पुढे पती पत्नी ती दोघेही मातेला ध्याती निशिदिनी. नित्य करुणी पूजा व्रत. सुखे सर्व उपभोगीत. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत, तेवढी वर्ष राहिले वैभवात. नंतर या जन्मी जन्मली राजकुळात. पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची या. आज ती दोघे पती पत्नी राज्य करती या भुवनी. गेली भुलून राणी वैभवात. विसरली हे व्रत. रम्मान झाली ऐश्वर्य सुखात. विसरली राणीला व्हावी आठवण. म्हणून केले मी आगमन. सांग तिला जाऊन ऐकून वृद्ध स्त्रीचे ते बोलणे. दासी हात जोडून विनववी. मला सांग व्रताचे महिमान आणि पूजा विधी. लक्ष्मी वृद्ध रूपधारी प्रसन्न होई दासीवरी. महालक्ष्मी व्रताची माहिती संक्षिप्त कथिली तिचे प्रती. म्हणू कैसे तुझे आभार. कष्ट दिल्याची क्षमा करा. थांबा माता इथे क्षणभरी. जाते मी राणीकडे सांगितला निरोप दासीने. उन्मंत अहंकारी राणीला होता गर्व तिला राजवैभवाचा. आली ती क्रोधाने म्हणे काय गधेरडे कशाला आलीस इकडे. कोण एकी तुझे पावाडे. चल निघून जा इथून. लक्ष्मी बोले त्या राणीस. राजवैभवाने माजलीस. उद्दाम उन्मंत झालीयेस. आठवती पूर्वस्थिती आज अति शुभ दिनी. केलीस एक स्त्रीची तू मानहानी. घेतलास ओढून निकृष्ट काल. भोग तुवाचे तू फळ. ऐकून ती श्रापवाणी संतापली अधिकच राणी. वृद्धेस करी मारहाण. उर्मटपणे कडाडून केला अपमान राणीने. निघाली महालक्ष्मी तेथून. आली शांबाला समोरून. देवशाली राजकन्या ती वृद्धेकडून तिजला. राजगृही घडीला वृत्तांत कळाला. शांबालेला दुःखी झाली ती सलस बाला. नम्रतेने तिने क्षमा याचली. दया आली कृपावंत मातेला. लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला तिजला. श्रेष्ठ संपदा देणाऱ्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या सारी माहिती व्रताची सांगितली. थोडक्यात पवित्र मार्गशीर्ष मास योग्य असे. ईश्वरी भक्तीस माता पिता बंधू सर्वस्व तू महालक्ष्मीच मान. तीच करील तुझे संरक्षण. तुला कसलीच भीती नसे. व्रत महालक्ष्मीचे वरदान. इष्ट सौख्य करील प्रदान. हे व्रत आहे महालक्ष्मीचे. महालक्ष्मी सर्व वरिष्ठ असे. रुद्रादी रवी चंद्र इंद्रही थकले तिचे वर्णन करण्यास. मार्गशीर्ष मासी प्रारंभ करावा. लक्ष्मी व्रतास त्याचे फळ देईल सत्वर. देवी महालक्ष्मी माता धन ऐश्वर्याने भरावे घर. शांती सुख लाभे कुटुंबात. सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे त्यासी करावे हे व्रत. गुरुवादिनी यथास्थित करावे हे महालक्ष्मी व्रत. मन आनंदित ठेवावे. शांत शरीराने शुद्ध असावे. पाणी भरावे तांब्यात. कलशात नाणे सुपारी दुर्वा टाकावी. त्यात हळदी कुंकवाची ओढावी बोटे. आठही दिशांनी घ्यावे डोहाळे. पंचवृक्षाचे कलशात रचावे. सर्व बाजूंनी काढावे तांदळाचे वर्तुळ. मधोमध एका पाटावर करून या जमीन स्वच्छ मांडावा व पाटपूजेसाठी. काढावी रांगोळी पाटाभोवती. ठेवावा कलश त्यावरती. करावे आचमन पळीने. सोडावे तामणत पाणी. जोडून या दोन्ही हात हष्टी लावावी देवाकडे. म्हणून या ओम महालक्ष्मी देव्य नमा.
करावे पूजन पंचोपचारे, फळ दूध मिष्टन अर्पण, ओवाळावी आरती. देठासह 2 विड्याची पाने त्यावर ठेवावे, सुपारी आणि नाणे. विड्यावरती सोडावे पाणी, पळीने नमस्कार करावा. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी, मनभावे प्रार्थना करावी लक्ष्मी मातेस. मनातील इच्छा सांगावी, जेणे होईल कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे. संकल्प सदिच्छा सिद्धीस जाऊ दे. कृपा कर आई दयानिधे, माझे हष्ट कार्य करण्यास. माझ्या घरी राहावीस हे दानशील माते. वैभव लावावे इच्छेप्रमाणे, तुझा लाभावा वरदहस्त. सुख समृद्धी होऊ दे प्राप्त, तुझी सेवा घडो सदोदित. हे कल्याणदायिके माऊली, तुझी पूजा ही पद्मावती. मीही यथामती यथाशक्ती, मी बालक आज्ञा म्हणून मान्य करून घे भाग्यधात्री. विघ्ने क्लेश निवरुणी, दुःख दारिद्र्य दूर करुणी. रक्ष गे मजला देवी देवाशा. हे जगन्माते, विपुल व्हावे धन संपत्ती, कधी न येई आपत्ती. दीर्घायू असे संतती, भाग्य तेजस्वी करी. श्रीपादम धारिणी, सौभाग्यदायिनी, राजेश्वरी वैभवशालिनी. शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. एसी करावी प्रार्थना, घालावी साष्टांग नमना. सर्व इच्छा होतील पूर्ण, व्रत हे केल्याने. उपास करी दिवसभर, घ्यावा दूध फलहार. राहू नये निरहार, मणी नाम असावे श्रींजे. सायंकाळी करुणी गोपूजन, करावे नैवेद्य अर्पण. मग जेवोनी आपण सर्वांसहित प्रेमाने. दुसऱ्या दिनी कलशातील पाणी, ओतावे वृक्षा माझी. 5 फांद्या 5 ठिकाणी, एक ठेवावी. नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या स्थानी. हळदी कुंकू वाहुनी, नमस्कार भावे करावा. शांबालिनी तिचा उपदेश ऐकला, राजमहाली लक्ष्मी नारायण पूजिला. तो दिवस होता मार्गशीर्षातला, गुरुवार पहिला. उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी. महालक्ष्मी झाली प्रसन्न तिजवरी. राजकन्याच्या मनातील इच्छा झाली सारी पूर्ण. महालक्ष्मीच्या कृपेने कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर पुत्र त्याचा मालाधर. राजकन्येस अनुरूप वर, विवाह झाला संपन्न. झाली धन संपदा प्राप्त. लागली नांदू राजवैभवात, ऐश्वर सुख आनंदात. वरदहस्त श्री मातेचा लाभला. लक्ष्मीच्या अवकृपेमुळे राजा भद्रशिवाचे राज्य गेले. राज ऐश्वर्य सारे नष्ट झाले. दारिद्र्य बनली राजा आणि राणी. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले. त्यांना घेरले अवदेसेने. दुःख दैन्य गरिबी नशिबी आली. झाली अन्नाची दशा. रात्रदिनी भोगती हाल. क्षणोक्षणी सोसती दुःख, जहाल पडले होनी. अनाथ सुचेना काहीच ज्ञात. करुणी विचार सुचंद्रिका, सांगे राजा भाद्रशवास. शांबालेचा पती असे धनवान, त्याच्याकडे जावे. सांगावी परिस्थिती आपुली. दुर्दशा सारी कानी घालावी. येईल दया ऐकून त्याला. द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला. राजा भाद्रशवा स्वाभिमानी, मान अभिमानी बाजूला सारुनी. अधोगतीमुळे निघाला राजधानी. जावयाच्या राज्यात विश्रांतीसाठी नदीकाठी बैसला होनी दुःखी कष्टी. दास आल्या पाण्यासाठी, पाहिले त्यांनी राजापाशी. झाकले दारिद्र्य दशेने राजलक्षण, परिवंदनी तेज विलक्षण. अवस्था दिसे केविलवान, म्हणून या केली विचारपूस. महाराज कोण आपण? पिता मी शांबालेचा, या राज्याच्या राणीचा. नाव माझे भाद्रशवा. आलो भेटाया कन्येस. त्वरित जाऊनी दासींनी कळविले. शांबालेनी पाठविले सेवकास. पित्यास आणले राजगृही. सन्मानाते भूषले देवनी वस्त्रे आणि भूषणे. पंचपक्वानी भोजन, मनोरथांत नर्तन आणि गायन. मान सन्मान आदर सत्कार, सर्व काही सर्वोत्तम. राहिला राजा काही दिवस. निघाला नंतर तो जाण्यास. जाताना कन्येने हंडा दिला. द्रव्याने भरलेला. भद्रशवा आनंदी झाला. त्वरेने स्वगृही आला. म्हणाला सुचंद्रे केला. द्रव्य दिले आहे कन्येने आपल्याला. हंडा उघडून पाहिला तरी द्रव्याचे कोळसे झाले. लक्ष्मीला अपमानित केले म्हणून हे अनर्थ घडले. महालक्ष्मी झाली क्रोध यमना. गर्विष्ठ राणीचे अकल्याण शांबालेला लाभले.
आशीर्वचन, श्री महालक्ष्मीची पूजा भक्ती करून ती नव्हती उर्मट उन्मत म्हणून सुख समृद्धी तिच्या राजभवनी. सुचंद्रिका झाली भिषोपजीवी, गेली एकदा कन्येच्या राजमहाली. तो दिवस होता गुरुवारचा, मार्गशीर्षला शेवटचा, लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाचा. लक्ष्मीव्रतास्त शांबाला, तिने केले लक्ष्मीव्रत श्रद्धेने, पूजा केली शांबालेने भक्तिभावाने. मातेकडूनही करवून घेतली आग्रहाने पूजा महालक्ष्मी आईची. कन्येकडे काही दिवस राहुनी 8 गुरुवार केले पूजन. नंतर निघाली ती तिथून राजा भाद्रशवाकडे. लक्ष्मी व्रताने भाग्य उजळले, राज्य सिंहासन परत मिळाले, वैभव पुन्हा प्राप्त झाले. संतोषिले राजा राणी, शांबाला आली एकदा माहेरी, पित्यास भेटण्यास म्हणून. तिला तिथे विचारले नाही कोणी, बोललेही नाही तिच्याशी कोणी. द्रव्य न देता जन्मदात्यास हंडा भरून कोळसे देशी. मातेस रिक्त हासते धाडिलीशी, म्हणून राग मनात. कन्येला भेटण्यास सुचंद्रिका आली नाही. शांबाला राणी तरीही रागवली नाही. आपल्या मातेवरी न थांबता ती मातृगृही निघाली परत पतिगृही. निघताना तिने काय केले, माहेरचे थोडे मीठ घेतले. शांबाला येताच राजमंदिरी पती मालाधर विचारी, काय आणलेस माहेरून, सांग राणी. शांबाला दाखवी हंडा भला, पाहता दिसती मीठ खडे. हे काय आणले विचारी राजा. शांबाला म्हणे, थांबा राजसा, धीर धरावा थोडासा. आज्ञा केली तिने स्वयंपाकिनीस, जेवण आळणी करण्यास. भोजनास राजाला बसविले, सारे पदार्थ अळणी लागले. मग शांबालेने काय केले, ताटात थोडे मीठ वाढले. तेचे आळणी पदार्थ चविष्ट झाले, राजसी ते पटले. महालक्ष्मीचे स्मरण करुनी भोजन केले आनंदाने दोघांनी. लक्ष्मी कृपे नांदू लागली, राजा राणी सुख समृद्धीत. श्रद्धा भक्तिभावाने करावे महालक्ष्मीचे व्रत, धनसंपदा ऐश्वर्य होईल प्राप्त. नांदेल सौदोदित विपुल वैभव घरात. प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती, लाभेन दीर्घ आयुष्य शांती. जे करतील या ग्रंथाचे श्रवण पठन, लाभेन त्यांना महालक्ष्मीचे आशीर्वचन. बनतील ते धनवान आयुष्यमान. म्हणे सुलक्षणा सुरेश, नमस्तते महामाये श्रीपीठे सुरपूजिते. शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. इति श्री महालक्ष्मी व्रत महात्मय कथा संपूर्ण. जय श्री माता लक्ष्मी. महालक्ष्मी माता तुम्हा सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य सर्व काही देव. तुमच्या सर्व मनातील चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. आणि महालक्ष्मी माते, माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर माफ कर. आणि आजची सेवा महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.